हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर हा आहे कालचा ब्लॉग. 2 दिवसापूर्वी नेहलचा बर्थडे झाला, तुम्हाला माहितीच आहे. तर ते बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आई आलेली होती आणि झूम मीट तिला काहीतरी अटेंड करायची होती आज रविवारची. त्यामुळे ती सगळी माहिती जी आहे तर ती नेहलकडनं घेत होती. आणि फ्रीजमध्ये फुलं ठेवताना मला 2 ते 3 दिवसापूर्वी आणलेली कोथिंबीरची पेंडी दिसली. त्यामुळे म्हटलं चला आई आलेली आहे आणि आईशी गप्पा मारत छानपैकी ही पेंडी निवडूया. आणि किचकट काम असलं आणि बोलायला कोणतरी असं आपलं असलं की मग आपली ही जी कामं आहे तर ती पटापट होतात. म्हणजे कशी कामं संपली हे आपल्याला समजतच नाही. तर अशा पद्धतीनं हे कोथिंबीर निवडीचं काम जे आहे तर ते झालेलं होतं. आणि त्यानंतर नेहलला बर्थडेला जे जे गिफ्ट्स मिळालेले होते तर ते गिफ्ट्स ती आईला दाखवत होती. म्हणजे तिला ब्रेसलेट मिळालेलं आहे, त्याच्यानंतर किचन मिळालं होतं छानपैकी, कानातलं गळ्यातलं झुमके, असं भरपूर काही काही तिला मिळालेलं होतं. प्रोटीन पावडर सुद्धा तिच्या एका फ्रेंडनं तिला दिलेली होती ट्राय करून बघ म्हणून. आणि हा सुंदर ज्वेलरी बॉक्स जो आहे ना तर तो आईला ती दाखवत होती. म्हणजे कुठं काय ठेवायचं हे सांगत होती आणि त्या पद्धतीनं ती ठेवून सुद्धा दाखवत होती. आणि हे सगळे आयटम जे आहेत म्हणजे ही सगळी ज्वेलरी जी आहे तर ती ठेवल्यानंतर इतका सुंदर हा बॉक्स दिसत होता. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीनं हे ऑर्गनाईज झालेलं आहे. आणि ही जी मैत्रीण दिसते नेहलसोबत तर तिनंच हा ज्वेलरी बॉक्स जो आहे तर तो नेहलला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेला होता. समृद्धी असं तिचं नाव आहे. आणि या दोघीचं वैशिष्ट्य म्हणजे दोघीही एकाच सालातल्या आहेत, एकाच वयाच्या आहेत आणि एकाच महिन्यातल्या आहेत. त्यामुळे या दोघींचं जरा जास्त जमतं. आमचा जो साधक ग्रुप आहे तर त्यामधलीच ही आमची छोटीशी मुलगी आहे. आणि खूप म्हणजे दोघींची छान मैत्री आहे. आणि अगदी अचानक तिनं येऊन हे सरप्राईज नेहलला दिलेलं होतं. आणि यावेळेचा जो नेहलचा बर्थडे आहे तर तो पूर्णतः सरप्राईजवालाच होता. आणि आई मला यावेळेला खूप मजा आली असं तिचं सारखं म्हणणं होतं. आणि अशा रीतीनं एक दिवस जो आहे तर तो तिच्या चांगलाच लक्षात राहिलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितले की आई आली होती, आम्ही गेलो होतो आमच्याच इथं एका मोमोजच्या आउटलेटमध्ये. खूप सुंदर आणि खूप छान टेस्टी मोमोज इथं मिळतात. आणि हे बघू शकता इतकं सुंदर इथं त्यांनी डिझाईन वगैरे केलेलं आहे. त्यानंतर क्लासी व्हेज मोमोज आम्ही घेतलेले होते, कारण फारसं तिखट आम्हाला सोसत नाही. त्यामुळं हे जे क्लासी व्हेज आहेत तर ते आम्हाला ओके वाटतात. आणि स्टीम मोमोज गरम गरम खायला खूप मजा येते. त्यानंतर बर्गरसुद्धा आम्ही ट्राय केलेलं होतं, क्रंची बर्गर, तेही खूप छान होतं. आणि नंतर चायनीज खायचं म्हणून आम्ही आमच्या इथंच पाठीमागं एक जे चायनीज सेंटर आहे तर तिथं गेलेलो होतो. आणि थंडी खूप होती त्यामुळं मग काय खायचं काय घ्यायचं असं थोडंसं डिस्कशन आमचं सुरू होतं. आणि फायनली मग सूप आणि नूडल्स आपण खाऊया असं आमचं डिस्कशन झाल्यानंतर ते यायच्या आधी थोडंसं फोटो सेशन व्हिडिओज वगैरे आमचं काढणं सुरू होतं. आणि छान सूप आलेलं होतं, सूपचा असा सुद्धा आम्ही घेतलेला होता. त्यानंतर नूडल्ससुद्धा आलेले होते. गरम गरम खायला खूप मजा होत होती. आणि एकतर आम्ही ओपनला बसलो होतो त्यामुळं थंडीमध्ये गरम गरम असे पदार्थ खायला छान वाटतं. त्यानंतर मस्त गरम मसाला खवा दूध पिलेलं होतं. आणि अशा रीतीनं छान सेलिब्रेशन केलं. या स्टोनवरती आजचा ब्लॉग संपवते. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.